श्री स्वामी समर्थ. सावधान. 7 ते जानेवारी 15 दरम्यान मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात असे काही मोठे 5 चमत्कार घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. काळ आता तुमचे रक्त पिणाऱ्या शत्रूंचा हिशोब पूर्ण करणार. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी मेष राशीसाठी दिलेला हा इशारा ऐकून तुमचे अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही आजवर जे काही सहन केले, तो अपमान, ती आर्थिक चणचण आणि पाठीत खुपसलेले ते खंजीर, या सर्वांचा अंत 7 जानेवारीपासून सुरू होत आहे. गुरुजी सांगतात की या 7 दिवसांत मेष राशीच्या नशिबाचा असा काही स्फोट होणार आहे जो पाहून तुमचे हितशत्रू थरथर कापायला लागतील. हा काळ तुमच्या आयुष्याला अशा एका वळणावर नेऊन उभा करेल जिथे मागे वळण्याचा रस्ता कायमचा बंद झालेला असेल. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहांची अशी एक विनाशकारी आणि संहारक युती मेष राशीच्या कुंडलीत तयार होत आहे जी गेल्या 100 वर्षांत कधीही झाली नव्हती. गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर येणारे हे 5 चमत्कार साधेसुधे नसून ते तुमच्या नशिबाची पूर्ण दिशाच बदलून टाकतील. पैशांचा असा पाऊस पडेल की तुम्हाला तो सावरणं कठीण होईल आणि ज्यांनी तुम्हाला संपवण्याची भाषा केली होती तेच आता तुमच्या दारात लोटांगण घालतील. पण सावध रहा, कारण या चमत्कारांच्या आड एक असं रहस्य दडलं आहे जे केवळ व्हिडिओच्या शेवटीच उघड होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट बजावले आहे की हा संदेश केवळ त्या निवडक मेष राशीच्या लोकांसाठीच आहे ज्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा आहे. 7 ते जानेवारी 15 दरम्यान तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अशी एक अनाकलनीय घटना घडेल जी पाहून विज्ञानालाही हार मानावी लागेल. हे 7 दिवस म्हणजे तुमच्या पुनर्जन्माचा काळ आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब आता संपले आहे तर थांबा, कारण खरी सुरुवात तर आता होणार आहे. या व्हिडिओचा प्रत्येक सेकंद तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या महाचमत्कारापासून वंचित ठेवू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जो कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल त्याला महादेवाचा आशीर्वाद सदैव मिळेल. तर मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी केलेल्या विशेष भविष्यवाणीनुसार 7 जानेवारीपासून तुमच्या सहनशक्तीची अग्निपरीक्षा आता संपली आहे. आजवर तुम्ही जे काही सोसले, तो अपमान, ती आर्थिक चणचण आणि जवळच्या लोकांनी पाठीत खुपसलेले खंजीर, या सर्वांचा वचपा काढण्याची वेळ आली आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या नशिबाचा असा काही स्फोट होणार आहे जो पाहून तुमचे हितशत्रू थरथर कापायला लागतील. हा काळ तुमच्या आयुष्यातील संकटांचा संहार करून एका नवीन सामर्थ्यशाली भविष्याची पायाभरणी करेल. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे हे मौन आता केवळ शांतता राहिलेली नसून तो एका मोठ्या प्रलयापूर्वीचा सन्नाटा होता. गुरुजींच्या मते ज्या काळात तुम्ही शांत राहून अपमान गिळत होतात त्या काळात प्रत्यक्ष स्वामी तुमच्या विजयाची आखणी करत होते. 7 आणि 8 जानेवारीला तुमच्या आयुष्यात अशा काही अनाकलनीय घटना घडतील की ज्यांनी तुम्हाला आजवर कमजोर समजून दुर्लक्ष केले त्यांना तुमच्या प्रगतीचा धडाका सहन होणार नाही. तुमच्या मौनामुळे आता शत्रूंच्या गोटात भीषण भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, 8 जानेवारीला आकाशात मंगळ आणि शनीची अशी एक भयानक पण फलदायी युती होत आहे जी गेल्या 100 वर्षांत कधीही झाली नव्हती. गुरुजी सांगतात की हा महाराजयोग तुमच्या कुंडलीत सक्रिय होताच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वतःहून घडू लागतील. हा काळ तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि दुःखाचा काळ कायमचा भस्मसात करण्यासाठी आला आहे. ग्रहांची ही संहारक चाल तुमच्यासाठी प्रगतीचे ते बंद दरवाजे उघडणार आहे जे वर्षानुवर्षे गंजलेले होते. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की हे नशिबाचे बदल इतके वेगवान आणि धक्कादायक असतील की खुद्द देवही क्षणभर थांबून तुमचे हे भाग्य न्याहाळतील. 7 ते जानेवारी 15 दरम्यान मिळणारी एखादी छोटी संधी किंवा आलेला एक निनावी फोन कॉल तुमच्या संपूर्ण भविष्याचा नकाशा बदलून टाकणारा ठरेल. ही केवळ एक साधी भविष्यवाणी नसून तुमच्या आयुष्यातील पुनर्जन्माचा हा काळ आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब संपले आहे तर थांबा, कारण खरी सुरुवात तर आता होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा आठवडा तुमच्यासाठी केवळ नशिबाचा नाही तर स्वामींच्या थेट हस्तक्षेपाचा काळ आहे. गुरुजी म्हणतात की जेव्हा काळ तुमचे रक्त पिणाऱ्यांचा हिशोब करायला निघतो तेव्हा कोणाचेही संरक्षण चालत नाही. आजवर तुम्ही एकटे लढत होतात, पण आता स्वामी स्वतः तुमचे सारथी बनणार आहेत. त्यामुळे तुमच्या विरुद्ध रचलेले सर्व सापळे आता त्यांच्यावरच उलटणार. 7 ते जानेवारी 15 दरम्यान मेष राशीच्या जातकांनो, प्रत्यक्ष स्वामी तुमच्या शत्रूंचा संहार करून कुबेराचा खजिना रिकामा करणार. मेष राशीच्या जातकांनो,
गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 9 आणि 10 जानेवारीच्या दरम्यान तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांचा असा भयानक अंत होईल की जगाला सत्याची ताकद कळेल. आजवर ज्यांनी तुमच्या पाठीमागे तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या कष्टाचे फळ चोरले, त्या शत्रूंचा आता स्वामींच्या दरबारातून न्याय होणार आहे. गुरुजी सांगतात की तुम्हाला सूड घेण्यासाठी हातवर करण्याचीही गरज पडणार नाही, कारण या काळात प्रत्यक्ष दैवी शक्ती तुमच्या शत्रूंना त्यांच्याच जाळ्यात असे अडकवेल की त्यांना पळायला रस्ता उरणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेला हा काळ तुमच्या आत्मसन्मानाचा विजय असेल. ज्या लोकांनी तुम्हाला हिणवले आणि तुमच्या परिस्थितीत तुम्हाला एकटे सोडले, तेच लोक आता तुमच्या समोर मान झुकवून उभे राहतील. सत्याचा हा विजय पाहून तुमच्या काळजाला असे समाधान मिळेल जे तुम्ही गेल्या अनेक वर्षांत अनुभवले नसेल. तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारी प्रत्येक व्यक्ती आता स्वतःच्याच पापाच्या ओझ्याखाली दबली जाणार आहे, हे निश्चित समजा. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या आठवड्यातील सर्वात मोठा आणि अंगावर शहारे आणणारा धक्का दिला आहे, तो म्हणजे अचानक धनलाभ. 11 जानेवारीच्या आसपास तुमच्या राशीवर असा काही कुबेर योग सक्रिय होणार आहे, ज्यामुळे तुमच्या तिजोरीतील रिकामेपणा आता कायमचा इतिहास जमा होईल. कोणालाही अपेक्षा नसताना जुनी अडकलेली मोठी रक्कम किंवा एखाद्या गुप्त मार्गाने उत्पन्नाचा नवा स्रोत अचानक उघडेल. हा पैशांचा पाऊस तुमच्या आयुष्यातील कर्जाचा डोंगर एका क्षणात भुईसपाट करून टाकेल. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत गुरुजी असे सांगतात की ही केवळ संपत्ती नसून स्वामींनी तुमच्या कष्टाचे दिलेले व्याज आहे. या काळात मिळणारी ही लक्ष्मी तुमच्या भविष्यातील 7 पिढ्यांचे नशीब उजळवून टाकणारी ठरेल. ज्या कामासाठी तुम्ही लोकांपुढे हात पसरले होते, आता लोक तुमच्याकडे मदतीसाठी येतील इतकी मोठी श्रीमंती तुमच्या दारात उभी राहणार आहे. हा बदल पाहून तुमच्या शत्रूंच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, इतका हा योग शक्तिशाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, 12 आणि 13 जानेवारीच्या दरम्यान तुमच्या आयुष्यातील नात्यांमध्ये एक असा अनाकलनीय चमत्कार घडणार आहे जो तुमच्या मनातील सर्व जखमा भरून काढेल. गुरुजी सांगतात की जे प्रियजन तुम्हाला सोडून गेले होते किंवा ज्यांच्याशी तुमचे वाद झाले होते, ते स्वतःहून तुमच्याशी संवाद साधतील. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील नात्यांमध्ये असा गोडवा येईल की तुम्हाला मानसिकरित्या कोणीही हलवू शकणार नाही. खोटे मुखवटे गळून पडतील आणि तुमच्या पाठीशी फक्त सच्चे लोकच उरतील. मेष राशीच्या जातकांनो, शत्रूंचा नाश, पैशांचा महापूर आणि नात्यांचा आधार हे सर्व एकाच वेळी घडणे ही स्वामींच्या अगाध लीलेची प्रचिती आहे. गुरुजी म्हणतात की जेव्हा काळ तुमच्या कष्टाचा हिशोब चुकता करायला निघणार, तेव्हा अशक्य हे शब्द तुमच्या आयुष्यातून कायमचे पुसले जातील. मेष राशीच्या जातकांनो, 7 ते जानेवारी 15 या अत्यंत संवेदनशील काळात तुमच्या नशिबाचा उदय होण्यासाठी गुरुजींनी एक अनाकलनीय आणि अमोघ उपाय सांगितला आहे. हा उपाय केवळ विधी नसून तुमच्या भोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जेला कापून काढणारे एक दिव्य शस्त्र आहे. गुरुजी सांगतात की या 7 दिवसांत ग्रहांची स्थिती अत्यंत उग्र असल्याने तुमच्या प्रगतीतील अदृश्य अडथळे दूर करण्यासाठी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा देव्हाऱ्यासमोर गाईच्या तुपाचा एक दिवा लावावा. या दिव्यामध्ये 2 फूल असलेल्या लवंगा आणि थोडासा भीमसेनी कापूर अर्पण केल्यास घरातील वास्तुदोष नष्ट होऊन स्वामींच्या आशीर्वादाचा मार्ग मोकळा होतो. हा उपाय करताना मेष राशीच्या जातकांनो तुमचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे आणि मनात पूर्ण श्रद्धा ठेवून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. गुरुजींच्या मते लवंग ही शक्तीचे प्रतीक आहे आणि कापूर हा मनातील कलुषित विचार जाळून टाकतो. जेव्हा हे 2 घटक स्वामींच्या मंत्रासोबत एकत्र येतात, तेव्हा तुमच्या कुंडलीतील पीडा देणारे ग्रह शांत होतात आणि अडकलेली कामे अचानक मार्गी लागतात. ज्यांना आर्थिक चणचण भासत आहे किंवा ज्यांच्या घरात विनाकारण कटकटी सुरू आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे प्रत्यक्ष स्वामींचा दिलेला प्रसादच ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा विधी पूर्ण झाल्यावर दिव्याची जी ज्योत असेल त्याकडे एकटक पाहत आपल्या मनातील सर्वात मोठी इच्छा स्वामींना सांगा. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की 15 जानेवारीपर्यंत हा उपाय सातत्याने केल्यास तुमच्या आयुष्यातील शत्रूंची नजर कायमची दूर होईल आणि तुमच्या घरात कुबेराची कृपा बरसेल. हा धार्मिक उपाय तुमच्या भविष्यातील संकटांना रोखण्यासाठी एक अभेद्य ढाल बनेल. लक्षात ठेवा, विश्वास असेल तरच चमत्कार घडतात. त्यामुळे हा संकल्प पूर्ण श्रद्धेने करा आणि स्वामींच्या अगाध लीलेचा अनुभव घ्या.
मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 14 जानेवारीला तुमच्या शरीरात आणि मनात एका अशा ऊर्जेचा संचार होईल जी तुम्हाला आजवर कधीच जाणवली नव्हती. तुमच्यातील सुप्त शक्तीचा असा स्फोट होईल की ज्या संकटांना पाहून तुम्ही कालपर्यंत घाबरत होतात त्या संकटांशी भिडण्याची जिद्द आता तुमच्यात निर्माण होईल. गुरुजी सांगतात की आतापर्यंत तुम्हाला सतावलेली भीती आणि अपयशाची चिंता स्वामींच्या आशीर्वादाने कायमची भस्मसात होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा एखादा माणूस आतून मजबूत होतो तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला हरवू शकत नाही. या 7 दिवसांत तुमचा स्वभाव इतका निर्भीड होईल की तुमचे निर्णय घेण्याची पद्धत पाहून शत्रूही थक्क होतील. मी हे करू शकतो का? या प्रश्नाचं रूपांतर आता हे मीच करणार या वज्रनिश्चयात होईल. हा आत्मविश्वास तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवेल जिथे आजवर मेष राशीचा कोणताही जातक पोहोचू शकला नाही. मेष राशीच्या जातकांनो, 15 जानेवारीचा तो अंतिम प्रहर जवळ येत आहे जो तुमच्या आयुष्याचा क्लायमॅक्स ठरणार आहे. गुरुजींच्या मते हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार युगाचा शेवट असेल. ग्रहांची अशी काही संहारक स्थिती निर्माण होत आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींना, जुनाट आजारपणाला आणि गरिबीला मुळासकट उपटून फेकून देईल. हा तो क्षण असेल जेव्हा स्वामी स्वतः तुमच्या नशिबाच्या रणांगणात उतरून तुमच्या भविष्यावर विजयाचा शिक्का मारतील. मेष राशीच्या जातकांनो, 15 जानेवारीनंतर जी आज हा व्हिडिओ पाहत आहे, तुमच्या अधिकारात, सन्मानात आणि संपत्तीत अशी काही अफाट वाढ होईल की जग तुम्हाला आदराने पाहतच राहील. गुरुजी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील टाकाऊ माणसे आणि अडथळे आता कायमचे दूर झाले असून स्वामींनी तुमच्यासाठी एक भव्य आणि मोकळा रस्ता तयार केला आहे. ही केवळ एक भविष्यवाणी नाही, तर हा स्वामींचा शब्द आहे जो कधीही रिकामा जात नाही. मेष राशीच्या जातकांनो, काळ बदलला आहे आणि आता तुमची राजवट सुरू होत आहे. हा शेवटचा टप्पा पार करण्यासाठी स्वतःला सज्ज करा. केवळ मनातील भीती दूर करू नका, तर मी माझे भविष्य बदलणार हा ठाम संकल्प करा. व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा ओम गंग गणपतये नमः लिहून आपल्या संकल्पाची सुरुवात करा. तुमच्या एका कमेंटने बाप्पा तुमच्या पाठीशी सदैव राहतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.